नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अनैतिक संबंधाची झळ कुठे पोचेल आणि या झळीची आग कुठे लागल आणि या आगीत कोण होरपळल याचा नेम नसतो। पंढरपूर तालुक्यातील उंबरगावमध्ये देखील अनैतिक संबंधाला आड येणाऱ्या सासूचा काटा काढण्यासाठी सुनेनेच पिण्याच्या पाण्यात विष टाकले। मात्र यामध्ये दुर्दैवाने पतीने हे पाणी पिल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मात्र गावखेड्याच्या पुढाऱ्यांना हाताशी धरून पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र नव्याने आलेल्या DYSP प्रशांत डगळे यांनी हे प्रकरण हाताळत आरोपीवर कारवाई केली आहे। पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव या गावामध्ये समाधान गणपत लोहार वय 34 हा आपल्या आई भाऊ पत्नी आणि लहान मुलीसोबत राहत होता। ही लोहार फॅमिली खूपच गरीब असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची। समाधान लोहार याचं लग्न 2013 मध्ये सारिका सोबत झालं होतं। लग्नानंतर त्यांना एक मुलगी देखील झाली। सध्या ही मुलगी 4थी मध्ये शिकत आहे। लग्नानंतर काही दिवस गोडी गुलाबीचा संसार चालला। मात्र हा संसार चांगला चालावा यासाठी समाधान लोहार हा दररोज दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरीने कामाला जायचा, तर सासू विमल लोहार या संसाराला हातभार लागावा यासाठी शेळी पालन करायच्या। मात्र सून सारिकाला कुठेही कामाला पाठवले जात नव्हते, कारण तिला सुखात ठेवायचं होतं। याचाच गैरफायदा घेत गावातील असणाऱ्या शेखर चंदनशिवे हिच्यासोबत तिचे प्रेमाचे सूत जुळले। मागील अनेक दिवसापासून हे प्रकरण सुरूच होतं। मात्र याची कुणकुण सासूला लागली। दिवसभर रानात कामाला जाणाऱ्या नवऱ्याला याबाबत काहीच माहीत नव्हते। मात्र सासूने हे प्रकरण अखेर नवऱ्यापर्यंत नेले। त्यामुळे दररोज सासू सुनेचं प्रियकरासाठी भांडण व्हायचं। याला सून सारिका आणि प्रियकर संतापून गेले होते। त्यासाठी सून सारिका आणि प्रियकर शेखर चंदनशिवे याने कोल्ड माइंडने म्हणजेच थंड डोक्याने सासूचा बिनबोबाटा काटा काढायचं प्लॅनिंग शिजवलं। नेमकी ही हत्या कशी केली आणि पोलिसांनी आपली भूमिका कशी पार पाडली हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। 10 जानेवारी 2026 वार मंगळवार सकाळी नवरा समाधान लोहार हा कामाला गेला आणि इकडे प्रियकर शेखर चंदनशिवे यांनी प्रेयसीला शेतात बोलावले। तिच्या हातात विषारी द्रव्य असणारी औषधाची बाटली देत हे औषध पाण्यात टाकण्यास सांगितले। सारिकाने थेट गाठलं, पण सासू शेतामध्ये शेळ्या चरायला गेली होती। तिला यायला उशीर झाला आणि ती थेट गावामध्ये बाजार आणायला गेली। त्यामुळे तिला घरी यायला रात्री उशीर झाला। हीच संधी साधत सारिकाने पिण्याच्या हंड्यात विषारी द्रव्य मिसळले। तिला वाटले दीर आणि सासू हे पाणी पिईल आणि मरून जातील, पण झालं उलट। रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास सासू विमल हिने पाण्याचा एक घोट पेताच हे संपूर्ण पाणी कडू लागले। त्यामुळे तिने तोंडातील पिलेलं पाणी थुकून बाहेर टाकले। तर याच पाण्याचा तांब्या घेऊन ती मुलाकडे म्हणजेच समाधानाला सांगितले की तुझ्या बायकोने या पाण्यात काहीतरी टाकलंय, त्यामुळे पाणी कडू लागतंय। तेव्हा बायकोवर विश्वास असलेल्या मुलाने आईला खोटं ठरवलं। पण थोड्याच वेळात सासू विमलला चक्कर येत असल्याचं जाणवू लागलं। मृत्यूला ओळखलेल्या विमल लोहारने लगेच दवाखाना गाठला। डॉक्टरने लगेच औषधोपचार करत सांगितले की तुम्ही विषारी औषध पिले आहे, मात्र गिळले गेले नसल्याने तुम्ही बचावलाय। मात्र हे सांगण्यासाठी त्या रात्री 11 वाजता घरी आल्या तेव्हा त्यांची जीभ संपूर्ण जड झालेली होती आणि मुलांनी खोलीचा दरवाजा देखील लावलेला होता। त्याचवेळी मुलगा समाधान लोहार याने आईने भरून ठेवलेल्या तांब्यातील पाणी प्याला, तेव्हा ते पाणी कडू लागले। मात्र सारिकाने आधीच सांगितले होते, त्यामुळे त्याने तांब्यातील पाणी तसेच पिले। थोड्याच वेळात त्याला त्रास सुरू झाला आणि त्याला लगेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मात्र पाण्यात विषारी औषधाची मात्रा जास्त असल्याने तो बेशुद्ध अवस्थेत गेला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सासू विमलला समजले की मुलगा समाधानला दवाखान्यात नेलंय, काहीतरी झाले। तेव्हा विमल लोहार यांनी याच पाण्याचा हंडा दारात असणाऱ्या झाडामध्ये टाकले असता ते झाड देखील संपूर्ण जळून गेले। त्याचवेळी ही MLC हॉस्पिटलने पोलिसांना कळवली। मात्र तोपर्यंत गाव पुढाऱ्यांनी प्रियकर आणि प्रेयसीला वाचवण्यासाठी ग्रामीण पोलिसात फिल्डिंग लावली। त्यामुळे आईची आर्तहाक पोलिसांनी ऐकूनच घेतली नाही
आणि कोणतीही कारवाई केली नाही. 16 जानेवारीला समाधान लोहरचा अखेर मृत्यू झाला. तरीही ग्रामीण पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही का कोणती चौकशी केली नाही. अखेर न्याय हक्कासाठी लोहार समाजातील लोकांनी 2 दिवसापूर्वी DYSP कार्यालय गाठले आणि तिथे आंदोलन केले. तेव्हा नव्याने आलेले DYSP प्रशांत डगळे यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास करून यामध्ये सून असणारी आरोपी सारिकाला ताब्यात घेतली आणि चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण बाहेर आलं. त्यावेळी प्रियकर शेखर चंदन शिवेला देखील अटक करण्यात आली असून दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक या प्रकरणाची चौकशी करत असताना संबंधित ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारण याच ग्रामीण पोलीस स्टेशनमधल्या संबंधित अधिकाऱ्यांनी गाव पुढाऱ्याशी संगनमत करून कोणतीही कारवाई केली नसल्याचं बोललं जात आहे.